ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। एनसीबी कार्यालयाजवळची ही दृश्य आहेत। अर्जुन रामपाल या ठिकाणी चौकशीसाठी पोहोचलेला आहे अशी अपडेट मिळतेय। अर्जुन रामपालची मैत्रीण गॅब्रिएलाचा सुद्धा एनसीबीने चौकशी केलेली होती आणि अर्जुन रामपाल सुद्धा चौकशीला या ठिकाणी पोहोचलेला आहे। दीपेश त्रिपाठी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। दीपेश, नक्कीच गेल्या 2 दिवसापासून अर्जुन रामपालची जी लिव्ह इन पार्टनर आहे गॅब्रिएला, तिची एनसीबी कडून सलग 6 तास चौकशी करण्यात आली। अर्जुन रामपालच्या ड्रायव्हरला डिटेन करून त्याच्याकडनं चौकशी करण्यात आली आणि एकंदरीत सगळी माहिती आणि गोळ्या केल्यानंतर आज अर्जुन रामपालला संबंधून एनसीबीने बोलवलेलं आहे। 11 वाजताची वेळ होती। 11 वाजता अर्जुन रामपाल एनसीबीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेला आहे। आज नेमकं या प्रकरणामध्ये काय नवीन उलगडी येतील, कोणाची नावे समोर येतील, कारण आपण जसं पाहिलं की गॅब्रिएलाचा जो भाऊ आहे एजिलिओस, त्याला अटक केली होती आणि त्याच्यानंतर अर्जुन रामपालचं नाव या ड्रग्स प्रकरणात आलं होतं आणि अर्जुन रामपालचे कॉन्टॅक्ट जे आहेत बॉलिवूडमध्ये ते खूप मोठ्या लोकांशी आहे, खूप मोठ्या लोकांशी त्याची जवळीक मानली जाते। त्यामुळे अर्जुन रामपालची चौकशी या सगळ्यांमध्ये खूप महत्त्वाची आहे। तसंच अर्जुन रामपाल आणि एजिलिओस यांचा जो मित्र होता पॉल बार्टल, याला काल एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं होतं, त्याला देखील आज अटक दाखवण्यात आलेली आहे, त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे आणि आज अर्जुन रामपालकडनं एनसीबीला काय माहिती मिळते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दीपेश, तुम्ही सोबत राहाच। या घडीची मोठी बातमी, अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल झालेला आहे। यापूर्वी अर्जुनचा मित्र पॉल बार्टेल आणि अर्जुनची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला यांची सुद्धा एनसीबीने चौकशी केली होती। त्यापैकी पॉल बार्टेल याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेलं आहे। आज अर्जुन रामपाल एनसीबी समोर चौकशीसाठी आलेला आहे। दीपेश, अनेक जणांना या संपूर्ण रॅकेटमध्ये हा सगळा नेक्सस उलगडून काढण्यासाठी अनेक जणांना एनसीबीने ताब्यात घेतलेलं होतं आणि त्या सगळ्यामध्ये अर्जुन रामपालचा रेफरन्स लागलेला आहे अशी माहिती मिळते। दीपेश, निश्चितच नम्रता, सगळ्यात महत्त्वाचा खुलासा जो झालेला आहे, पॉल बार्टल जो अर्जुन रामपालचा जवळचा मित्र मानला जातो, त्याला पण एनसीबीने अटक केलेली आहे आणि त्याला त्याच केसमध्ये अटक केलेली आहे ज्या केसमध्ये रिया, शोविक, दीपेश या सगळ्यांना अटक करण्यात आलेली होती। त्यामुळे हा जो तपास जो आहे, जो रिया चक्रवर्तीपासून सुरुवात झाला होता, तो अजूनही थांबलेला नाही आहे आणि त्याच्यामध्ये अजून काही मोठी नावं समोर येण्याची दाट शक्यता आहे। जसं आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे मोठे प्रोड्युसर फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीला अटक करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर अर्जुन रामपालच्या घरी धाड टाकण्यात आली। अर्जुन रामपालच्या लिव्ह इन पार्टनरची चौकशी करण्यात आली सलग 2 दिवस आणि अर्जुन रामपालच्या मित्राची चौकशी करून त्याला अटक करण्यात आली। त्यामुळे एनसीबीचा तपास जो आहे तो अधिक वेगवान होत चाललेला आहे आणि बॉलिवूडमधील जी मोठी नावं आहेत, जसं आपण मागे म्हटलं होतं SRA, ही 3 नावं कोण आहेत, तर त्याच्यामधला ए जो आहे तो अर्जुन रामपाल होता। मात्र एनसीबीने त्यावेळेस नकार दिला होता, यावर शिक्कामोर्तब केलं नव्हतं। मात्र आता जे आहे अर्जुन रामपालचं नाव अतिशय स्पष्टपणे समोर आलेलं आहे आणि आज अर्जुन रामपाल जो आहे तो एनसीबीच्या कार्यालयात दाखल झालेला आहे। ही चौकशी किती तास चालेल ते पाहावं लागेल आणि नेमकी कुठची नावं समोर येतील हे पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। नम्रता, दीपेश, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।